महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक जिल्हास्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे 22 जानेवारीला कुसुमाग्रज स्मारकामध्ये आयोजन। संमेलन अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कीर्तनकार व कवी हरिभक्त परायण श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर। विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नाशिक जिल्हास्तरीय समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात करण्यात आले आहे। या समरसता संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि कवी हरिभक्त परायण श्री श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांची निवड करण्यात आली आहे। या संमेलनात राज्यभरातील 51 कवींना काव्य सादरीकरणासाठी खास निमंत्रित करण्यात आले असून त्यांचा राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। गौरव पदक, महावस्त्र, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। या संमेलनात उपस्थित कवी लेखकांचा खुला परिसंवाद आयोजित करण्यात आला असून परिसंवादाचा विषय मराठी साहित्याने मला काय दिले असा आहे। या संमेलनाच्या समारोपात सत्रात कवी मनाची आरोळी, विश्वात्मक चारोळी अशी उत्स्फूर्त चारोळी सादरीकरण स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेनंतर दुपारी 1 ते 3 या वेळेत जिल्हास्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अंजली लाळगे, नाशिक। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।